नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी एस के आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। आपण जर का यूट्यूबवर किंवा मग इतर कोणत्याही सोशल मीडियावर गेलो आणि आपण टाकलं तिथं की PM किसानचे पैसे केव्हा मिळणार आहेत, तर खूप सारे व्हिडिओ आपल्या खाली येतात आणि आपण ते बघतो। तर त्यामध्ये असं समजते की व्हिडिओमध्ये दुसरं काही नव्हतं, आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेला होता। परंतु मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला PM किसान योजनेबद्दल अतिशय सविस्तर माहिती देणार आहो। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही असे तरी मला वाटणार आणि तुमचे समाधान होईल आणि मला सुद्धा समाधान वाटेल अशीच माहिती आजच्या व्हिडिओमधून मी आपणास देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, नुसतेच जे राज्याचे जे हिवाळी अधिवेशन आहे हे पार पाडण्यात आले आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य दिलं होतं की त्यांनी ज्या भी योजना चालू केलेल्या आहेत त्यातली एकही योजना ही बंद पडणार नाही आणि नियमितपणे त्या योजनेचे पैसे जे आहेत हे चालू राहतील। परंतु काय होते काही वेळा की काही शेतकऱ्यांना ते पैसे मिळतात, काही शेतकऱ्यांना मिळत नाहीत। ज्यांना खरंच त्या पैशांची गरज असते त्यांना तर ते मिळत नाहीत आणि ज्यांना गरज नसते किंवा मग ज्यांच्याकडे चांगले वावरसुद्धा आहेत आणि ते अमीर आहेत, त्यांच्या घरातलं कोणी ना कोणी नोकरीवर देखील आहे, त्यांना अशांना मात्र अमाप पैसे मिळतात। तर असं का होते? तर बघा मित्रांनो, आपल्याला प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे हे सर्व गोष्टी आपल्यासोबत होतात। कसं आहे, कोणतीही गोष्ट म्हणजे कोणतेही पैसे हे खात्यात येण्यापूर्वी याची KYC करणे हे आवश्यक असते। कारण की जेव्हा तुमचं बँक अकाउंट हे ॲक्टिव्ह असते किंवा त्यामध्ये व्यवहार चालू असतात त्याच वेळेस तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात आणि KYC हा याच्यासाठी करावी लागते की ज्याच्या नावावर वावर होतं किंवा ज्याच्या नावावर PM किसानचे पैसे येणार होते ती व्यक्ती अजूनही अस्तित्वात आहे, त्या व्यक्तीला काहीही झालेलं नाही आणि त्या व्यक्तीच्या नावावर कोणी दुसरा व्यक्ती हे पैसे घेत नाही आहे हे पाहण्यासाठी, हे पडताळण्यासाठी KYC करण्यात येत असते आणि तसेच तुमचे बँक ॲक्टिव्ह राहण्यासाठी देखील KYC करावी लागते। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन आपली KYC करणं हे गरजेचं असते, तरच आपल्याला बाकीच्या योजनांचे किंवा PM योजनेचे पैसे मिळू शकतात। तर सरकारने आपल्याला माहीत आहे नुसतेच केंद्राच्या निवडणुका देखील झाल्या आणि त्यांचे अधिवेशन देखील आणि खात्यांचे वाटप देखील झाले। राज्याचे देखील निवडणुका झाल्या, त्यांना देखील खाते वाटप झालेले आहेत आणि आता खाते वाटप झाले तर कमीत कमी 1 महिना हा राहणार आहे की त्यांना व्यवस्थित कारभार सांभाळायला वेळ लागेल। 1 महिन्यानंतर सुरळीत जे कामं असतात ते चालू होणार आहेत, वेगवेगळे आता नवीन योजना निघणार आहेत आणि त्याचमध्ये PMचे जे पैसे आहेत, कारण की मुख्यमंत्री म्हटले होते की कोणत्याही योजना बंद पडणार नाही आहेत, फक्त त्यांची तपासणी होणार, ही गोष्ट मात्र खरी। तर PMची जी आहे ही पडताळणी होणार जानेवारी महिन्यामध्ये आणि बहुतांश फेब्रुवारीच्या सुरुवातीला किंवा फेब्रुवारीच्या एंडमध्ये पैसे आपल्या खात्यात येण्याची पुरी शक्यता आहे। बहुतेक असंच असावं, कारण की फेब्रुवारीच्या किंवा मग आपल्याला हे देखील माहीत आहे की याचा अंतराल 6 महिन्याचा असतो आणि तो अंतराल कमी जास्त होऊ शकतो, थोडाफार 5 महिने होऊ शकतो किंवा मग कधी 4 महिन्यात येतात जर का अशा निवडणुका वगैरे काही आपत्कालीन स्थिती असली तर अशी काही जर का गोष्ट असली तर सर्वात प्रथम आपल्याला या चॅनलवर मिळून जाईल। तर तुम्ही काय करा, या चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या, एक लाईक करा आणि गरजू शेतकरी बांधवापर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।